ठीक आहे हुसेन दलवाई, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही हसताय, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही हसताय का? नाही नाही, भारत कुमार एक गोष्ट विसरतायत की ती सीटच मनसेची होती, ती काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची नव्हती. आणि मी कुठेही असं म्हणालो नाही हा पराभव राष्ट्रवादीचा झाला, हा पराभव आमचा आघाडीचा झालाय असं आम्ही मानतो. म्हणजे तुमच्या सरकारच्या धोरणांचा झालाय का असं ते विचारताय? धोरणांचा असेल, तिथल्या काही लोकल इश्यूजचा असेल, पण पराभव हा आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो ना. असं आम्ही म्हणत नाही की आता विजय मिळाला आहे म्हणून तो शिवसेनेचा विजय आहे आणि पराजय झाला असता तर तो मनसेच्या नादाला लागले म्हणून पराजय, असं कुठे मी म्हणालो का? असं त्यांच्यासारखी विधानं मी करत नाही. आघाडीचा हा पराभव आहे आणि आघाडी म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारताय. मला तावडेंकडे जायचंय. तावडे, भारतकुमार राऊत असं म्हणाले अंकगणिताने हा विजय मोजू नका, भूमितीने राजकारण मोजायचं असतं. पण मला तुम्हाला विचारायचंय, हा शिवसेना अधिक भाजप अधिक भीमशक्ती असा विजय आहे की सेना भाजप अधिक भीमशक्ती अधिक मनसे असा विजय आहे? नाही निखिलजी, मागच्या वेळेपेक्षा जवळजवळ 25% म्हणजे 80,000 मतदान कमी झालंय. रमेश वांजळे हे मनसेचे काही पहिल्यापासूनचे कार्यकर्ते नव्हते. त्यांनी व्यक्तिगत संपर्कातनं स्वतःची एक वोट बँक त्या मतदारसंघात उभी केली होती. जे रमेश वांजळे नव्हते आणि रमेश वांजळेंच्या पत्नी जर हर्षदा वहिनी त्याच पक्षातनं किंवा अपक्ष उभं राहिल्या असतं तर त्यांना एखाद्या आल्या असत्या, तर ते एक मोठं मतदान यावेळी झालेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जो होता तो खरं म्हणजे जर भीमराव अण्णा तापकीर त्याच वेळी दिले असते तर तेही गणित थोडंसं आम्ही जिंकलो असतो की नाही माहीत नाही, पण आम्ही अजून 15,000 मतं जास्त त्याच वेळी मिळवली असती. तसा तो आमचा गेल्या वेळेचा उमेदवार थोडा चुकला आणि तो कमकुवत ठरला. त्यामुळे भरतकुमार राऊत जे म्हणाले की केवळ गणिताने न मांडता हे नक्की मांडलं पाहिजे की गेल्यावेळी जी मनसेला मतं मिळाली त्यातली काही ही वांजळे वहिनींना गेली असतील आणि काही आमच्याकडे आली असतील जी काँग्रेस विरोधातल्या मानसिकतेतली होती ती, आणि जी संपर्कातल्या वांजळ्यांची होती. जसं आपण त्यांचे जिल्हा परिषद गट पाहिले तर तिथे प्रचंड आघाडी ही हर्षदा वहिनी वांजळ्यांना मिळालेली आहे. पण ज्यावेळी पुढे आपण इकडे धनकवडीकडे सरकलो तिकडे मात्र राष्ट्रवादीचा पार धुवा उडाला आणि जवळजवळ 12,000ची आघाडी तिथे भारतीय जनता पक्षाने घेतली की जिथले हे आमचे भीमराव अण्णा तापकीर आणि बाकीचे नगरसेवक भारतीय जनता पक्ष आणि सेना भाजपचे आहे.